Hello guys, so we are going in St. Xavier's College and he is my friend. He is a professor, Nikhil Bagde, and now we are going for an event in Xavier's College. So let's explore there and we will meet there. Okay. So right now I am arrived in Xavier's College. So let's go and we will explore there. So finally we have arrived in Xavier's College. So we will go with the downstairs and we will explore there. च्या अनुभवांवर आधारित डायरी देशाटणाची हे सदर महाराष्ट्र टाइम्सच्या लोकप्रिय वृत्तपत्रात सुरू झाले. नवोदित व प्रस्थापितांचा संगम घडवून आणण्यासाठी त्यांनी द पोएट्री क्लबच्या रूपात एक व्यासपीठ तयार केले. फक्त लढ म्हणा हे तरुणांसाठी प्रेरणादायी व्याख्यान त्यांनी 50हून अधिक शाळा व महाविद्यालयांमध्ये सादर केलं आहे. शिवाय नातवंडांच्या कविता हा काव्य वाचनाचा कार्यक्रम ते वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी राबवत असतात. फक्त साहित्यच नाही तर सामाजिक बांधिलकीचीही कास धरणाऱ्या कवी आदित्य दवणे ह्याला कोमल साप संस्थेचा सुलोचना मुरारी नार्वेकर लक्षवेधी पुरस्कार तसेच गंधार युवा पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले. तर टाळ्यांच्या जोरदार गजरात स्वागत करूया. हॅलो हॅलो माईक चेक येतोय आवाज व्यवस्थित? हा जन्माने मी कवी नाही पण आयुष्याने केले. जन्माने मी कवी नाही पण आयुष्याने केले. नकळत झोके सुख दुःखांचे किती उंच वर गेले. जन्माने मी कवी नाही पण आयुष्याने केले. नकळत झोके सुख दुःखांचे किती उंच वर गेले. जगतो म्हणूनही कविता लिहितो असे वाटते त्यांना. जगतो म्हणूनही कविता लिहितो असे वाटते त्यांना. कविता लिहिल्याने मी जगतो तिनेच माणूस केलो. एका कवितेसाठी केली प्राणाची मी झोळी. एका कवितेसाठी केली प्राणाची मी झोळी. किती एकटी किती अनावर आशा माझी भोळी. एका कवितेसाठी केली प्राणाची मी झोळी. किती एकटी किती अनावर आशा माझी भोळी. थेंब एक मग येऊन पडला त्याने भरली ओंजळ. थेंब एक मग येऊन पडला त्याने भरली ओंजळ. लिहिले एकच अक्षर अन मग सुचू लागले ओळी. लिहिले एकच अक्षर अन मग सुचू लागले. एखादा कवी त्या मगाची सेटिंग जरा बरी. हॅलो 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 या परफेक्ट. तुम्हाला त्रास होत नाही ना माझ्या आवाजात? म्हणत हे होतो मी की एखादा कवी असतो माझ्यासारखा तुमच्यासारखा. तो प्राणाची ओंजळ करून तासन तास दिवसेंदिवस महिने बसतो ताटकळतो. आणि कविता नावाची देवता आहे. कविता ही देवी आहे. तिची कृपा तुमच्यावरती कधीतरी होते. ती असा एक थेंब तुमच्या ओंजळीत टाकते आणि त्या ओंजळीचा समुद्र करण्याचं काम फक्त एक कवी करतो. तसे काही समुद्र घेऊन तुमच्या समोर मी आलोय. तुझे माझे नाते सांग या कार्यक्रमाच्या निमित्तानं. झेवियर्स मध्ये यायची ही माझी दुसरी वेळ. मला आठवतंय सर, माझ्या कॉलेज जीवनामध्ये आम्ही अनेकदा या झेवियर्सच्या बाहेर येऊन जायचो. जरी थोडस पुढे जायचं असलं तरी मुद्दामून झेवियरचा रस्ता पकडायचो. त्याची कारणं अनेक त्या वयातली होती. पण आज मला आनंद याचा होतो कविता नावाच्या माझ्या
देवतेचं बोट धरून मी इथे आलो. गेल्या वर्षी महाराष्ट्र टाइम्सच्या निमित्तानं शोध युवा प्रतिभेचा या निमित्तानं इथे आलो होतो. त्यामुळे इजा झाला बीजा झाला आणि सरांकडनं मी वचन घेतलंय की त्या छानच्या जागेमध्ये कांदा भजी आणि चहा असा तिजा आम्ही लवकरच करणार आहोत. त्यामुळे तुमच्या समोर इथे उपस्थित राहताना मला खूप आनंद होतोय. मी फक्त स्वराचं एक प्रातिनिधिक नाव घेतो कारण ती संपर्कात माझ्या पहिल्यापासून होती. मला पूर्ण कल्पना आहे की स्वराच्या मागे अत्यंत वेगवेगळे हात गुंफलेले आहेत, पण इतकं सुंदर कॉर्डिनेशन, इतकं चांगलं, म्हणजे आम्ही शिकवतो संवाद, कम्युनिकेशन, कॉर्डिनेशन, पब्लिक रिलेशन, इतकं सुंदर मला फार कमी महाविद्यालयात बघायला मिळतं की जे तुमच्या सगळ्यांच्या निमित्तानं मला इथे बघायला मिळालं. त्यामुळे त्याकरता तुमचं मी टाळ्या वाजवून कौतुक करतो, ते तुम्ही स्वीकारा. सर, माझ्या जन्माच्या वेळेची एक कथा मला सांगितली जाते. माझा जन्म पुण्याचा. आता पुणे म्हटलं की काही गुण तुमच्या अंगात येतात असतात, तसे माझ्या अंगात ते आहेत. योग्य वेळी बाहेर येतात, पण आज तसे येणार नाहीत जास्त. बघूया. तर जन्म पुण्याचा, माझी आई पुण्याची. आणि जेव्हा मी झालो, म्हणजे काय असं फार महापुरुषाची कथा सांगत नाहीये मी, जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा अर्थातच इथे ठाण्याला राहतो, तिथे माझ्या घरी फोन करण्यात आला की मला मुलगा झालेला आहे. आणि एक बारशानंतर वडील मला माझे घ्यायला आले. माझ्या वडिलांचे मित्र आहेत ढवळ सर म्हणून, कलिग होते त्यांचे. ते म्हणले की आपण आदित्यला पहिल्यांदा आणतोय, त्या तान्ह्या आदित्यला, तर त्याचा पहिलाच प्रवास त्या खडखड एसटीतून नको, आपण त्याला चांगल्या फियाट म्हणून आणूया. त्यांची फियाट होती. सो ती फियाट माझ्या आईच्या चाळीच्या खाली उभी राहिली. त्या तान्ह्या आदित्यला आई, माझी आई, वडील, माझी आत्या, स्वतः ढवळ सर, माझी आजी असं घेऊन त्या फियाट मध्ये बसले. आणि सर, ती गाडी थेट ठाण्याला आली नाही, तर त्या वाटेला एक फाटा फुटला आणि ती नकळत जाऊन पोहोचली इंद्रायणीच्या काठी, आळंदीला. आमच्या घराचं आराध्य दैवत हे ज्ञानेश्वर माऊली. त्या आळंदीमध्ये माझ्या वडिलांनी तान्ह्या आदित्यला असं छातीशी धरलं. रांगेत उभे राहिले तेव्हा गर्दी तुरळक असते होती बहुतेक. पसायदानाचं उच्चारण त्याने सुरू केलं. हळूहळू गाभारा आला. हल्ली तुम्ही गेलात तर तुम्हाला डायरेक्ट स्पर्श करता येत नाही समाधीला, तेव्हा करता यायचा. एका लहान बाळाला घेऊन कुटुंब आलंय किंवा आई वडील आलेत असं बघून पुजाऱ्यांना सुद्धा कळलं. त्यांनी चांगली जागा करून दिली. माझे वडील, माझी आई त्या समाधीच्या पुढ्यात बसले आणि माझ्या वडिलांनी त्या तान्ह्या आदित्यला संजीवन समाधीवरती असं ठेवलं. मला असं वाटतं माझा आणि कवितेचा तो आलेला पहिला संपर्क आहे. त्यानंतर खूप गोष्टी आयुष्यात बदलत गेल्या, घडत गेल्या. अनेक मित्र आयुष्यात आले, अनेक विचार प्रवाह कळाले आणि अशातनं कुठेतरी ती आतमधली कविता घडत गेली. आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये काही जी वळणं लागली ती वळणं सांगत सांगत मला हा सगळा तुझे माझे नाते सांग हा कार्यक्रम उद्घाटन जायचा आहे. एक डिस्क्लेमर देतो तुम्हाला मी की हा कार्यक्रम आहे काय. तर सुरुवातीला तुम्हाला आवडतील त्या कविता ऐकून किंबहुना आवडू शकतील अशा कविता ऐकून गोळा घ्यायचंय मला. आणि नंतर ज्या तुम्हाला बहुधा आवडायला हव्यात अशा काही कविता तुम्हाला हक्कानं ऐकवणार आहे. बऱ्याचदा हल्ली सर हा एक ट्रेंड आहे, निखिल मला बहुतेक दुजोरा देईल. चालीत कविता म्हटली की ती आपोआप चांगली दिसतेच, आपोआप चांगली वाटतेच. ती तुम्हाला अशी नग्न सादर करता आली पाहिजे आणि मग त्या कवितेचं चांगलं वाईट पण तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला एक ग्वाही नक्की देतो मी. आता ही जी काही मंडळी माझी सुंदर चेहऱ्याची आज समोर उपस्थित आहे, जे कवितेत आहेतच, जे कविता लिहितातच, त्यांना नक्कीच आजच्या कार्यक्रमानंतर आपण अजून काहीतरी सकस लिहायला हवं असं वाटेल.
जे कवितेच्या काठावरती घुटमळत आहेत, असे येऊन आतमध्ये परत बाहेर जात आहेत, अशांना त्या कवितेची आवड लागेल. आणि अगदीच जे 10 मार्कांकरता आलेत ते नक्कीच मराठी कविता नावाच्या एका सुंदर प्रांताचा अनुभव घेतील. आणि जरी तुम्ही कुठलेही भाषिक असाल, आप गुजराती में लिखते हो, आप हिंदी हो, आप उर्दू हो, उर्दू में अगर आपकी जुबान है, तुम्हाला एक नक्की सांगू शकतो मी की तुम्हाला हा कार्यक्रम बहुधा भाषेमुळे कळणार नाही, बहुधा, पण नक्कीच कविता ही फक्त कळायची किंवा कळून घ्यायची गोष्ट नसते, तर ती एक अनुभवायची गोष्ट असते. तो अनुभव नक्कीच तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेन. सर, माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये एक सुंदर स्टेशन लागलं, ते म्हणजे कॉलेजचं. म्हणजे माझ्या शिकण्याचं नाही, शिकवण्याचं. मी प्राध्यापक आहे. ज्या वास्तूमध्ये वृक्ष, सिमेंट, कॉन्क्रीटच्या पारीला सुद्धा हिरवी पालवी फुटावी, म्हणजे आम्ही शिकवतो आर्ट, सायन्स, कॉमर्स, पण मुलं एक वेगळ्याच प्रकारचं प्रेमाचं आर्ट, प्रेमाचं कॉमर्स आणि प्रेमाचं सायन्स शिकून जातात आणि ते शिकतात म्हणून ते जिवंत असतात. अशा ठिकाणी आम्ही व्यवसाय करतो. तुमचे आई वडील अनेक जर का ते शिक्षक किंवा प्राध्यापक नसतील, ज्या कुठल्या कार्यालयात ते काम करत असतील, कोणी सीए असेल, वकील असेल, ते घरातून निघताना काय म्हणतात त्यांच्या घरातल्या व्यक्तींना की आम्ही ऑफिसला चाललोय, फर्म मध्ये चाललोय, डिस्पेन्सरीत चाललोय. आम्ही अगदी निवृत्त होईपर्यंत म्हणतो आम्ही कॉलेजला चाललोय. इतक्या भाग्यवान पेशात आपण सगळेजण आहोत, खास करून प्राध्यापक मंडळी. आणि अशा वातावरणात जर का तुम्हाला पाडगावर सुटलं नाहीत, आठवलं नाही, दिसलं नाही, जिथे एक मुलगी संपूर्ण स्त्री होते आणि एक मुलगा संपूर्ण पुरुष होतो, असा सगळा निसर्ग तुमच्या आसपास दरवळताना 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. सर, आठवतं ना तुमची आमची 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती. लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो. बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं, प्रेमानेच अलगदवर काढले असते. तुम्हाला ते कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं, कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तर अशा वातावरणामध्ये जर का तुम्हाला तशा प्रेमकविता सुचल्या नाहीत तर नवल आहे. तर मी लिहिलेली अगदी माझ्या कॉलेज जीवनामधली एक सुरुवातीची प्रेमकविता ऐकवतो. ती अगदी फार अशी आजच्या वयातली प्रगल्भ वाटली नाही तरी तुमचा सुद्धा एक कवितेचा प्रवास असतो. त्यामुळे माझ्या कॉलेज जीवनात मी लिहिलेली कविता मला ऐकवण्याकडे भाग आहे, कारण नंतर ह्या कवितेच्या समोर ठेवून तुम्ही पुढच्या कविता ऐकणार आहात. तुझ्या गुलाबी ओठांवरती ऊन कवड सापडतो, तुझ्या गुलाबी ओठांवरती ऊन कवड सापडतो, तिथेच माझा जीव बिचारा जडतो अन धडपडतो. तुझ्या गुलाबी ओठांवरती ऊन कवड सापडतो, तिथेच माझा जीव बिचारा जडतो अन धडपडतो. खळीत बुडवून मारायाचा तुझा इरादा कळला, खळीत बुडवून मारायाचा तुझा इरादा कळला. इतके सगळे ठाऊक असता ओगीच कामी धडतो. तुला पाहतो पुन्हा पाहतो, पुन्हा पुन्हा मी बघतो. इथे अनुभवी चेहरे दिसतात मला ते. त्यामुळे सगळेच त्यातनं गेलेत आणि काही लवकर जातील अशी शुभेच्छा आहेत मला माझ्या तुम्हाला. एकदा बघून तुमचं वरतं का मन, मग तुम्ही निदान आहे. तुला पाहतो पुन्हा पाहतो, पुन्हा पुन्हा मी बघतो. नाही उमजत माझ्या आतनं एक अजंठा घडतो. असशील तू जर शिकारी खरी, झाडून दाखव गोळी. आता चॅलेंज आहे. असशील तू जर शिकारी खरी, झाडून दाखव गोळी. इथे पहा ना स्वतःहून मी किती वेळ फडफडतो. डोळे हे तर असे सुरंगी, धडाम करती सारे. डोळे हे तर असे सुरंगी, धडाम करती सारे.
शूरवीर मी जरी वाटलो तू बघता गडबडतो. आता हे जे कडवं आहे पुढचं ते माझ्या मित्राने दिलंय. ते लिहिलंय मीच, पण दिलंय त्याने. पूर्वी त्या गरिबीमध्ये त्या मित्राच्या जागा छोटी होती राहायला, सगळे एकत्र असे राहायचे, झोपायचे. आणि त्याने जे मला सांगितलं, आणि त्यातला त्याचं स्वभाव वैशिष्ट्य हे होतं स्वरा, की तो इतका तुसडा होता, ते पुण्याचा नसून सुद्धा तुसडा होता. बोलू शकत नाही तुम्ही त्याच्याशी, पण प्रेमात पडल्यावर काय होतं माणसाचं बघा. आणि या कडव्यानंतर त्याचं काय झालं असेल याची तुम्हाला कल्पना येईल. काय कडवं आहे? इतकी झाली सवय मला प्रेमाने बोलायाची, इतकी झाली सवय मला प्रेमाने बोलायाची, फादरच्या शेजारी झोपून प्रेमाने बडबडतो. आणि शेवटी असं आहे की एक ओळ तू होऊ न जाना माझ्या कवितेमधली, एक ओळ तू होऊ न जाना माझ्या कवितेमधली, तुला लिहावे असे वाटते पण जगणेच खरडतो, तुला लिहावे असे वाटते पण जगणेच खरडतो. बाथरूमच्या बाहेर पडल्यानंतर आम्हाला थोडस असं किती कवी मनाचं आम्ही असलो तरी थोडं स्ट्रिक्ट राहावं लागतं. एकदा असं झालं, कॅन्टीनच्या जवळनं जात होतो आणि दोन बुलबुल तिथे मला ते बसलेले दिसले. बुलबुल म्हणजे तुम्हाला कळलं. त्यातला जो बुलबुल होता त्याच्या बुलबुलणीला म्हणत होता की प्रिय तुझ्याकरता काय आणू, चंद्र सूर्य की थेट नेपच्यून. ती हुशार होती, बहुतेक झेवियर सुद्धा त्या कॉलेजमध्ये आली असावी. ती काय म्हणाली माहिती आहे मित्रा? सूर्य फार उष्ण आहे, मला चटका लागेल. चंद्र फार शीतल आहे, मला सर्दी होऊ शकते. आणि नेपच्यून फार लांब आहे, तुला यायला उशीर होईल. सध्या भूक लागली, कॅन्टीनचा वडापाव आहे. सर अशी जेव्हा मंडळी आपल्या हे प्रेमात त्यांना पडायचं असतं, पण आपण त्यांना पडून लागू देत नाही. त्याकरता मग त्यांच्या समोर कुसुमाग्रज नावाचे एक थोर आजोबा तुम्हाला ठेवावे लागतं. आणि मग त्यांना सांगावं लागतं की पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाले तारा, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. आणि मोरासारखा छाती काढतो बरा. ऐसा नाही कुसुमाग्रज काय म्हणतात? मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला तुझ्या मिठी स्वर्ग आहे सारा. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा. शेवाळलेले शब्द यमक छंद करतील काय? हा, शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय? डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधेल काय? उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राशील फिरत. मित्रांनो सांगणार सगळ्यांना आहे माझं काय? उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल सुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय? पुरे झाले चंद्र सूर्य. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ, प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती कोसलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. काय लिहितात कुसुमाग्रज? शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं, अरे प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोसलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. कुसुमाग्रज. कवीच्या हे मानण्याचा संस्कार होता. जो चीज मांग के नहीं मिलती वो छीन के लेंगे, अशा प्रकारचा तो काळ नव्हता. त्याची कविता, त्या पिढीची कविता बकुळ कशी वाटते मित्रा? बघ, तुला बकुळ फुलं आवडतात. बकुळ हे फार रेअरली मिळणारं फुल आहे आणि प्रचंड सुंदर असा घमघमाट सुगंध त्याला असतो. सडा पडतो त्याचा.
त्याचं कुठेही येत नाही, असं फार जंगलात तुम्हाला शोधत जावं लागतं. तुला बकुळ फुलं आवडतात म्हणून त्या घमघमाटासारखं रानात ती शोधत फिरणं. तुला बकुळ फुलं आवडतात म्हणून त्या घमघमाटासारखं रानात ती शोधत फिरणं, त्यात भटकणं, पुन्हा सावरणं थोडं. झाडाच्या पायाशी सांडलेला सडा वेचणं, झाडाच्या पायाशी सांडलेला सडा वेचणं, ती फुलं मी तुझ्याकरता आणणं, तुझ्या ओंजळीत ती देणं थोडे. तुझं माझ्याशी ती फुलं ओंजळीत पकडून तासन तास बोलत राहणं, तुझं माझ्याशी ती फुलं ओंजळीत पकडून तासन तास बोलत राहणं, त्यात तुझं बघणं, तुझं हसणं थोडे. निघताना तुझं तगमगणं, निघताना तुझं तगमगणं, माझा हात हातात घेऊन पुन्हा केव्हा विचारलं, तेव्हा मी तुझ्या हाताची केवळ पकड अधिक घट्ट करणं थोडे. पण त्याहूनही तुझ्या ओंजळीचा बकुळगंध माझ्या हाताला बिलगला. पण त्याहूनही तुझ्या ओंजळीचा बकुळगंध माझ्या हात. स्क्रीन प्ले तुम्हाला कळतो रे. पटकथा, एखाद्या चित्रपटाची पटकथा असते, ती सगळी कथा एका कवितेतनं कशी उभी राहते बघा. एखाद्या कवितेतनं थोडीशी सांगतो तुम्हाला पार्श्वभूमी. ही परत पुन्हा एकदा त्या पिढीची कविता आहे, जुन्या पिढीची. पूर्वी लग्न जी होती ना, त्या काळामध्ये रत्नागिरी गुहागर मधल्या छोट्याशा खेड्यातली एखादी मुलगी मुंबईमधला एखादा चांगला नोकरी नुकतीच लागलेला मुलगा सापडला की लग्न वडील घरचे लावून द्यायचे. मामाच्या रेफरन्स मधनं कुठला तरी पुण्याचं एक स्थळ यायचं आणि अमरावती बीड मधल्या एखाद्या छोट्याशा खेडेगावातली मुलगी पुण्यामध्ये येऊन तसे दागे. त्यातल्या पहिल्या टांग्यात ती अशी चढते बसते आणि बिंदांची कविता सुरू होते. ही तुम्हाला कळली पार्श्वभूमी. आता कविता तुम्हाला कशी घेऊन जाते बघा पुढे. रेडी आहात? फार दिवसांनी आली माघारीनं माहेराला. शब्द करा बघा, शब्द बघा, मराठी भाषेचं वैभव, त्याची श्रीमंती बघा. फार दिवसांनी आली माघारीनं माहेराला. फार दिवसांनी आली, कळतंय ना, सोपं आहे. खूप दिवसांनी एक माहेर वाटून माघारी आली. फार दिवसांनी आली माघारीनं माहेराला, स्टेशनात भेटलानी ओळखीचा टांगेवाला. फार दिवसांनी आली माघारीनं माहेराला, स्टेशनात भेटलानी ओळखीचा टांगेवाला. ओळखीचा वाटला तो कोण कोठच आहे. इतका वेळ आहे का आज? नाही इतका वेळ. हे पूर्वी खऱ्या अर्थाने एक फुरसत होती. आमचे एक शायर आहेत हिंदीतले, फैज अहमद फैज नावाचे, उर्दूतले. ते काय म्हणतात, त्या आधीच्या पिढीचं आणि आपलं एक कंपॅरिझन आहे कि वो लोग बहुत खुशकिस्मत थे जो इश्क को काम समझते थे. वो लोग बहुत खुशकिस्मत थे जो इश्क को काम समझते थे, या काम से आशिकी करते थे. हम जीते जी मसरूफ रहे, कुछ इश्क किया कुछ काम किया. वो लोग बहुत खुशकिस्मत थे जो इश्क को काम समझते थे, या काम से आशिकी करते थे. हम जीते जी मसरूफ रहे, कुछ इश्क किया कुछ काम किया. काम इश्क के आणे आता रहा. हल्ली होतंय काय, मोकळ्या केसात वारा नांदतो रेंगाळतो. मोकळ्या केसात वारा नांदतो रेंगाळतो, आपुले मानून जगते रात्रभर गंधाळतो. मोकळ्या केसात वारा नांदतो रेंगाळतो, आपुले मानून जगते रात्रभर गंधाळतो. तू असे नाहून मग आभाळ पाठी सोडले. तू असे नाहून
त्याच्यावरती असं कडवं लिहिलं होतं की घोळक्यातील एक बटही लाजली गालावरी, घोळक्यातील एक बटही लाजली गालावरी, सोन चाफा कर तुझा बघ पण तिला सांभाळतो. भांग आहे वाट जणू ती चालली क्षितिजाकडे, भांग आहे वाट जणू ती चालली क्षितिजाकडे, सदन क्षितिजी बांधतो अन पायपीठ मी टाळतो. एकले हे फुल फुलुनी धन्य मग झाले खरे, एकले हे फुल फुलुनी धन्य मग झाले खरे, कृष्णही रजनीतुनी का एक तारा माळतो. कशाला कोरले आहेस हृदय उलटे उत्तान, कशाला कोरले आहेस हृदय उलटे उत्तान, काचेच्या कपाटात कशाला ठेवले आहेस भुष्याच्या राघुमैना. लाकडी फळांवर उडतायत कचकड्यांची फुलपाखरे आणि भिंतीवरती रवी वर्म्याची पौष्टिक चित्रे हरीने. हे संदर्भ काही जुने आहेत, त्यामुळे तुम्हाला ते कळण्याचं काही तसं नाही. एक अशी प्रथा होती पूर्वी की लग्न झालेली जी महिला, तू विचारलास काय घेणार, काय पण साधा प्रश्न, देणारच का ते सारे पूर्वीच. मला हवे आहेत चिंचेचे आकडे, ते अधाशी ओढ, त्या रसरसत्या शब्दा, दे झालंच तर काही साखर पाणी. तुझे आणि तुझ्या पतीचे हे छायाचित्र छान आहे, तुझे आणि तुझ्या पतीचे हे छायाचित्र छान आहे, बळकट बाहू रुंद. मी तुला बोलणार होतो छद्मीपणे एक वाक्य एक जरी बाण, पण ते मला जमले नाही आणि तू तर नुसती हसत होतीस. आता एकच सांग, आता एकच सांग, निघताना उमऱ्यात तुझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं, निघताना उमऱ्यात तुझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. सबस्टन्स ज्याला आपण म्हणतो, खरा कंटेंट हरवतो की काय, आणि म्हणून कुठेतरी उथळ होतोय की काय असा मला आत्मन त्रास होतो. पण ही प्रयोगशाळा आहे कवितांची, त्यामुळे मला सुद्धा कळेल की सेंट झेवियर्स सारख्या अत्यंत नावाजलेल्या अत्यंत महत्वाच्या कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये, जिथे मला पूर्ण कल्पना आहे या कॉलेजची आणि इथल्या वातावरणाची, अशात सुद्धा तुम्ही मराठीची एक मशाल जळती ठेवताय. अशा वातावरणात ह्या कविता कुठपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुम्ही इथपर्यंत मला शांतपणे ऐकलं, ह्यातच मी अर्धा जिंकलोय. कारण मला खरंच वाटलं नव्हतं की आपण, जे मी काही अंडरस्टिमेट करत नाहीये, पण बऱ्याचदा या वयाला ज्या मी कविता ऐकवल्या, निखिल तू जमू शकतोस, ते शब्द जड आहेत, त्यातले अर्थ जड आहेत, संदर्भ पूर्वीचे आहेत, त्या इतक्या सहज ऐकल्या जातील मला माहित नव्हतं, वाटत नव्हतं, पण तुम्ही त्या ऐकल्या. तर या पुढच्या कविता कशा वाटतात त्या बघा. हल्ली म्हणजे बऱ्याच जरा वर्ष झाली फेमिनिझमचा एक आजचा काळ आहे, बरोबर. मला असं वाटतं की खरं तर काय म्हणजे महिलांनी फक्त फेमिनिस्ट असावं असं नाही, प्रत्येकाला ते फेमिनिस्ट असलं पाहिजे. पण आज हल्ली होतंय काय की हे इतक्या एक्स्ट्रीम टोकाला सगळं जातं. आपल्याकडे काय मधलं नसतात ना, करायचं तर डायरेक्ट टोकाला करायचं, नाही तर करायचंच नाही. एकदा झालं काय, असाच एक मित्र, माझे असे बरेच मित्र आहेत, त्याच्या कथा तुम्हाला नंतर प्रायव्हेटमध्ये वेगळ्या सांगेन. त्याची बायको एक्स्ट्रीम फेमिनिस्ट, एक्स्ट्रीम म्हणजे पुरुषाचं काहीच ऐक, म्हणजे जगातले सगळे पुरुष म्हणजे हे अगदी नाठाळ आणि चुकीचे आहेत या समजाची ती बाई. आणि हा मित्र हुशार. झालं काय, कधी आपण म्हणतो ना की बाबा आज गजरा घाल ना, किंवा आज हा माझ्याकरता, तू म्हणतोयस ना, नाही, पुरुषाचं वर्चस्व नाही. तू म्हटला हिरवा काहीतरी घाल, नाही आज मी काहीतरी लाल घाल, असा तो दमून भागून शनिवारी आला. आणि हल्ली न्यूक्लिअर असतं ना सगळं, त्यात भांडी घासायची, घासून ठेवायची त्याची, त्याचा दिवस, त्याचा वार तो होता आणि त्याला प्रचंड दमायला झालं होतं. आणि तो म्हटला की आज जर का भांड्यांना हात लावला असतो बघ, आज तुला कळलं आधीच, ते हुशार आहे ते, आज जर का भांड्यांना हात लावला असतो बघ, जरी दमून आलो असतो तरी सगळं मी करू शकतो.
तुला काय वाटतं तू एकटीच दमतेस? मी सुद्धा हे करू शकतो असं म्हटल्यावरती ती पिसाळली. ती म्हटली की तू माझ्या ताकदीला असं खाली लेखतोयस. आता तू कसा हात लावतोयस त्या भांड्याला बघतो. तू बाहेर बस, मी सगळी भांडी घासून ठेवते. असं म्हणत तो बाहेर बसला. त्याने नेटफ्लिक्स इन्स्टॉल केलं आणि छान सगळी भांडी घासून तो बाहेर आली. हे फेमिनिझम आहे का? मला असं वाटतं. खरं स्त्रीत्व जे आहे, खरं फेमिनिझम जे आहे ते धरतीकडनं सृजनाची प्रेरणा घेतं आणि विजेकडनं संघर्षाची प्रेरणा घेतं. काही कविता कशा सुचतात आणि कुठे सुचतात याचं काही गणित नसतं बरं का.